हाय. सो हा व्हिडिओ मराठीत असेल, साहजिक आहे, कारण का मूव्ही मराठी आहे. पुन्हा 3.5 एका शब्दात म्हणेन टुकार सिनेमा. मराठी मूव्हीज हे अजूनही 2005 ते 6 या काळामध्येच जगतात असं मला वाटतं बघून. अंकुश चौधरी डिरेक्टर. मला वाटतं तूही आता 20 ते 25 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे. पण कंटेंटमध्ये काही मॅच्युरिटी दिसत नाही आहे. तेच पानसट विनोद, तोच हल्लाबोल, तेच इकडे-तिकडे धांगड-धिंगड. फोर्सफुली ॲक्टर्सना स्वतः हसवून दुसऱ्यांना हसवण्याची त्या विनोदवर कंपेलगिरी करणं. सो सगळ्यात पहिली गोष्ट हा क्राऊड होता जेव्हा थिएटरला गेलेलो. मॉर्निंगचा पहिला शो होता 11 वाजताचा. नंतर हार्डली 2 जणं आली. सगळ्यात पहिली गोष्ट अशोक सराफ यांना पाहून रडू आलं स्क्रीनवर. कारण का सिंह थकला यासारखी फिलिंग यायला लागली बघून त्यांच्याकडे. अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार असताना त्यांना असे कंटेंट मिळतात आणि ते करतायत. मला खरं त्या गोष्टीसाठी त्यांना अप्रिशिएट करावं लागेल की अशा लोकांमुळे मराठी सिनेमा जिवंत आहे. पण सिनेमा हा काही सिरियस गोष्टीवर बनवलेला दिसत नाही आहे. लोकांना घ्यायचं आहे म्हणून घेतलं आहे. फ्रेम कमी पडत होती म्हणून मग ते इंस्टाग्रामवर रील स्टार उचललेत. डॅनी पंडित, अथर्व सुदामे, भाडीपा. किया करा, काहीतरी करा. काही त्यांना वेगळे डायलॉग नाही लिहिलेत. त्यांनी स्वतःच बोललेत. स्वतःच्या डायलॉगवर स्वतःच हसतात. सो तेच चाललं आहे जे 2005 आणि 6 साली चालायचं. काही वेगळं असं काही चालत नाही आहे. संकेत पाठक ज्या व्यक्तीने म्हात्रे ही भूमिका निभावली आहे, किती ओव्हरशायनिंग मारतोस रे. इकडे तिकडे हलण्यापेक्षा ॲक्टिंग कर. ॲक्टिंगवर फोकसच नाही आहे. त्या मूव्हीने 4 ते 5 करोड पहिल्या पार्टने क्रॉस केलेले होते. कारण का त्यामध्ये थोडे शॉकिंग इन्सिडेंट होते. त्या मुलीचा बापच व्हिलन असतो. तसं या मूव्हीमध्ये काहीच नाही आहे. म्हणजे शॉक किंवा ट्विस्ट, टर्न्स, वेगळं काहीतरी, नथिंग, तेच. सो बेसिक प्लॉट इज भरत जाधव हा रिंकू राजगुरू हिचा मर्डर झालेला असतो आणि पैशांचा काहीतरी एक मॅटर असतो. मूवीचे शेवटचे अर्धा तास असं होतं की बस करा, झालं, संपला आता, काय आता उगाच दाखवायचेत म्हणून फायटिंग सीन दाखवला गेलेला आहे. या मूवीचं बजेट इज 4 करोड. सो जातील लोक जे बघणारे असतील, अशोक सराफ यांचे जे फॅन्स असतील ते जातील. मूवी 2 गोष्टींमुळे वाचला आहे. एक म्हणजे म्युझिक जे आदित्य बेडेकर या व्यक्तीने दिलं आहे. भावा, तुझं काम खरंच जोखडण्यासारखं आहे की तुझ्या त्या म्युझिकमुळे हा मूवी वाचला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मकरंद नासपुरे यांचे अधेमध्ये असलेले विनोद. बाकी मूवीमध्ये असं काही नाही आहे. सो मूवी घरामध्ये मोबाईलवर पाहिलात तरी चालेल इन फ्युचर. ओव्हरऑल स्टार मी देईन 2, कारण का काहीच नाही आहे असं मूवीमध्ये वेगळं. मूवी जर तुम्ही बघितला असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा की तुम्हाला काही वेगळं वाटलं का. मराठी सिनेमा इम्प्रूव्ह होण्यासाठी आणखीन आपण काय करू शकतो. सो दॅट्स ऑल फॉर द डे अँड फॉलो मी फॉर सच अपडेट्स.